मागील भागात बऱ्याच वेळानंतर हिमांशूला शुद्ध आली. सर्वजण त्याला भेटायला जातात. तो रीनाला सोडून सर्वांना ओळखतो, त्यामुळे सर्वजण टेन्शन मध्ये होते. हिमांशूचे पप्पा डॉक्टरांना याचे कारण विचारतात, तर मेंदूला मार लागल्यामुळे 5-6 महिन्यांची मेमरी लॉस झाल्याने त्याला त्याचे लग्न आठवत नसावे असे त्यांनी सांगितले. तसेच त्याला जबरदस्ती आठवण करून देऊ नका, त्याला ते आपोआप आठवेल असे सांगितले. त्यामुळे रीनाला समोर बघून हिमांशू मेंदूवर जास्त जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामधून त्यालाच त्रास होईल. म्हणून सर्वांच्या विचाराने रीना जड अंतकरणाने आपल्या माहेरी आली. माहेरी आल्यानंतर 2 दिवसांनी ती नैनासोबत त्यांचा रिझल्ट आणायला कॉलेजमध्ये गेली. तेथे हिमांशू प्रथम 3 क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्याच्या कंपनीत जॉब देणार असतो. प्रिन्सिपल मॅडम सर्वांना हिमांशूची ओळख करून देतात आणि त्याच्या हातात माईक देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सांगतात. आता पुढे. हिमांशू ॲटिट्यूड मध्ये डेस्क जवळ येऊन उभा राहिला. तो उभा राहताच जोरात शिट्ट्या आणि टाळ्या वाजल्या. ते पाहून हिमांशू गोड हसला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून रीनाचे होठ रुंदावले. हाय फ्रेंड्स, प्रथम मी तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन करतो. आज खऱ्या अर्थाने तुम्ही आयुष्यात उंच भरारी घेणार आहात आणि तुमच्या आयुष्याची दिशा ठरवणार आहात. माझ्याकडून आणि माझ्या कंपनीकडून मी तुमच्यातील काही विद्यार्थ्यांना स्वप्न पूर्ण करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण ज्यांना ही संधी मिळणार नाही त्यांनी निराश न होता प्रयत्न करत राहा. माझे तर हे मत आहे की कोणतेही काम अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. आयुष्यात प्रॉब्लेम तर येतच राहणार, त्यांची सवय करून ते सोडवणं हे जास्त महत्वाचे आहे. जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळेल. आणि जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही. कारण झाडं कायम आपली पानं बदलतात, मुळे नाही. मला आशा आहे की माझं म्हणणं तुम्हाला समजलं असेल आणि आमच्या कंपनीलाही तुमच्यासारख्या हुशार कर्तबगार नव तरुणांची गरज आहे. त्यामुळे जास्त बोलून उगीच तुमचा वेळ वाया घालवत नाही. सर्वांना रिझल्ट ऐकण्याची खूपच उत्सुकता लागली असेल, तर पाहूया कोणाचं नशीब कोणाला कुठे घेऊन जातं ते. एवढं बोलून हिमांशू त्याच्या चेअरवर जाऊन बसला. पण त्याचं बोलणं ऐकून जणू काही सगळ्यांच्या अंगात सकारात्मक ऊर्जा संचारली होती आणि सगळे आनंदाने टाळ्या वाजवू लागले. अरे यार, हा किती हँडसम दिसतोय आणि त्याचसोबत बोलतोय किती छान. मला तर असं वाटलं कुणीतरी मला ग्लुकोजचा डोस चढवला. परत पाठीमागून मुलींचा आवाज रीनाच्या कानावर आला. रीनाला त्या मुलींचा राग येत होता, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. तिने हिमांशूचा प्रत्येक शब्द न शब्द जसं काही मनात रेकॉर्ड करून ठेवला होता. ती त्याचा आवाज ऐकण्यासाठी तरसत होती आणि तिची ती इच्छा आज पूर्ण झाली होती. हिमांशूला तर एवढं छान बोलता येतं, मला तर माहितीच नव्हतं. माझ्या नवऱ्याच्या अंगात लोकांना मोटिवेट करण्याचा गुण आहे. रीना मनोमन विचार करत होती. तोच नैनाने तिच्या खांद्याला धक्का मारला. रीना, कुठे हरवलीस? जिजू कसले छान बोलतात ग. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या ब्रेनची बॅटरी तर फुल चार्ज झाली. आता मला हात लावला तरी करंट बसेल. नैना रीनाला विचार करताना पाहून तिला हसवण्यासाठी बोलली. नैनाचं बोलणं ऐकून रीना विचारातून बाहेर आली आणि हसू लागली. तिला हसताना पाहून नैनाला बरं वाटलं. तोच प्रिन्सिपल मॅडम प्रथम 3 आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव अनाउन्स करण्यासाठी उभ्या राहिल्या. प्रिन्सिपल मॅडम कुणाचं नाव घेता त्याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं. आपल्या कॉलेजमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे नैना देशपांडे. प्रिन्सिपल मॅडमचं बोलणं ऐकून नैना उठून उड्या मारायला लागली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिने आनंदाने रीनाला मिठी मारली. तोच प्रिन्सिपल मॅडमनी 2रा नंबर अनाउन्स केला. मंगेश जाधव. तोही आनंदाने उठून उभा राहिला. आता सर्वांचे कान पहिला नंबर ऐकण्यासाठी आतुर झाले होते. रीनाच्या हृदयाची गती वाढली होती. तोच प्रिन्सिपल मॅडमनी पहिला नंबर अनाउन्स केला. रीना सावंत. रीना आनंदाने उठून उभी राहिली. प्रिन्सिपल मॅडमनी पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना स्टेजवर बोलावलं. हे तिघेही स्टेजवर गेले. रीनाला पाहून हिमांशूच्या हृदयाची गती वाढली. ही तर आरूची मैत्रीण आहे, मग ती या कॉलेजमध्ये. पण काही का असेना, पोरगी हुशार आहे. पण तिला बघून माझं मन अस्वस्थ का होतंय. असं वाटतं तिचं आणि माझं जन्मजन्मीचं नातं आहे आणि तिचे डोळे काहीतरी वेगळेच सांगत आहेत. पण ही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा काहीतरी वेड्यासारखं बडबड करत होती आणि मी ही आईला विचारायचं विसरून गेलो. पण आई म्हणाली होती आरूची मैत्रीण आहे. हिमांशू मनोमन विचार करत होता.
तोच प्रिन्सिपल मॅडमनी त्याला आवाज दिला आणि तो विचारातून बाहेर आला. हिमांशूच्या हस्ते तिघांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच हिमांशूने त्यांना अपॉइंटमेंट लेटरही दिलं. लेटर घेताना रीनाची आणि हिमांशूची नजरानजर झाली आणि रीनाचा हात हिमांशूच्या हाताला लागला. आता त्याला तिच्या हातांचा स्पर्श ओळखीचा वाटला. हिमांशू आता विचार करतच प्रिन्सिपल मॅडमचा निरोप घेऊन तिथून निघाला. पण त्याच्या डोळ्यासमोर रीनाचा चेहरा सारखा घुटमळत होता आणि त्याचं मन तिच्याकडे ओढलं जात होतं. पण त्याने स्वतःच्या मनाला सावरलं आणि ती आपली फक्त एक कर्मचारी आहे, त्यामुळे असा विचार पुन्हा मनात येऊ द्यायचा नाही असं त्याने स्वतःच्या मनाला बजावलं आणि गाडीत बसला. पण या अगोदर मला असं एकाही मुलीबद्दल कधी काही वाटलं नाही, पण आज हिला पाहून काहीतरी वेगळंच होतंय. जसं काही मन तिच्यात गुंतले आहे. डोळे तिला पाहण्यासाठी जसे काही आतुर झालेत. समजायला काही मार्ग नाही. पण हिमांशू, या असल्या फालतू गोष्टीत लक्ष घालायचं नाही. तुझ्या समोर खूप कामे आहेत. हिमांशू मनोमन विचार करून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता. इकडे रीना आणि नैना तर आनंदाने नाचत होत्या. त्या दोघीही एकाच कंपनीत जॉब करणार होत्या आणि कॉलेजमध्ये त्यांनी टॉप केलं होतं. कॉलेजमध्ये सर्व शिक्षक विद्यार्थी त्यांचं कौतुक करत होते. रीना मात्र हिमांशूच्या विचारात मग्न झाली होती आणि हिमांशूचा स्पर्श झालेल्या बोटावर तिने हळूच आपले होठ टेकवले आणि मनोमन देवाचे आभार मानले. परमेश्वरा, तू या जगात आहेस याची मला खात्री पटली. तुझ्या कृपेने मला हिमांशू सोबत काम करण्याची संधी मिळाली. तू आज मला खूप मोठे बक्षीस दिलं आहे. आता मी रोज हिमांशूला डोळे भरून पाहू शकेल. जरी तो मला विसरला असला तरी तो कायम माझ्या हृदयात आहे आणि मला खात्री आहे एक दिवस तुझ्या कृपेने त्याला माझी आठवण नक्की येईल. त्याला आमचं झालेलं लग्न आठवेल. आम्ही दोघांनी एकमेकांसोबत घालवलेले प्रेमळ क्षणही आठवतील. आमचं नातं त्याच्या नक्की लक्षात येईल याची खात्री आहे मला. रीना मनोमन विचार करत होती. तोच रीनाचा फोन वाजला. आईचा फोन पाहून तिने लगेच उचलला. अगं रीना, लागला का रिझल्ट? कधीपासून तुझ्या कॉलची वाट पाहत होते, पण शेवटी न राहून मीच फोन केला. रीनाची आई काळजीने बोलत होती. आई, मी कॉलेजमध्ये फर्स्ट आले आणि मला जॉब पण मिळाला. आणि कुठे मिळाला असेल याची तर तुला कल्पनाही नाही. रीना आनंदाने बोलत होती. अगं सांगतेस का? मग माझी मुलगी आहेच एकदम हुशार, अगदी लाखात एक. आई आनंदाने रीनाचं कौतुक करत बोलली. आईचं बोलणं ऐकून रीना गालात हसली. बरं आई, मला घरी येण्यासाठी थोडा उशीर होईल. मी हिमांशूच्या घरी जाऊन येते. रीना हळू आवाजात बोलली. बरं, जा तू तिकडे. पण हिमांशू घरी नसेल तर जा, नाहीतर उगीच त्याला नाही नाही ते प्रश्न पडायचे आणि त्याचा त्याला त्रास व्हायचा. आई रीनाला समजवण्याच्या स्वरात बोलली. हो आई, मी बोलते तुझ्या सोबत घरी आल्यावर. असं बोलत रीनाने बाय बोलून कॉल कट केला. अगं काय ही मुलगी, जॉब कुठे मिळाला हे सांगितलंच नाही. जाऊ दे, आल्यावरच विचारते. आई रीनाने फोन ठेवल्यावर मोबाईलकडे पाहून बोलल्या. अगं आरू, तुला रीनाचा कॉल आला होता का? लेकराचा आज रिझल्ट आहे, आता लागला असेल. तिने अजून कॉल कसा केला नाही? हिमांशूची आई आरूला विचारत बोलली. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. आरूने जाऊन दार उघडलं तर दारात रीना उभी होती. रीनाला पाहताच आरूने तिला आनंदाने मिठी मारली. आई बघ, वहिनी आली. अगं माझी स्वीट वहिनुडी, तुला तर 100 वर्ष आयुष्य आहे. आई आता तुझ्याबद्दलच बोलत होती. आरू रीनाला आतमध्ये घेऊन येत बोलली. रीनाला पाहून ममता ताईंनीही तिला येऊन मिठी मारली. अगं तुझा रिझल्ट लागला का? आणि तू काहीच कळवलं नाहीस? ममता ताई रीनाकडे पाहत बोलल्या. रीनाने आईच्या हातावर रिझल्ट ठेवला आणि त्यांना वाकून नमस्कार केला. आई, मी फर्स्ट आले आणि माझ्याकडे आणखी एक आनंदाची बातमी आहे. रीना हसत बोलली. अरे वा, तुझं खूप खूप अभिनंदन. थांब, मी देवासमोर साखर ठेवते. असं बोलत ममता ताई देवापुढे साखर ठेवायला निघून गेल्या. ये वहिनी, सांग ना ग दुसरी आनंदाची बातमी, आता मला राहवत नाही. आरू रीनाकडे पाहून बोलली. हे घे तुझंही तोंड गोड कर आणि सांग दुसरी आनंदाची बातमी. ममता ताई रीनाला साखर भरवत बोलल्या. आई, मला जॉब मिळाला आणि तोही आपल्याच कंपनीमध्ये. स्वतः हिमांशूने मला जॉईनिंग लेटर दिलं आहे. रीना जॉईनिंग लेटर आईला आणि आरूला दाखवत बोलली. काय? अगं हे कसं झालं? ममता ताई आणि आरू दोघीही शॉक बसल्यासारख्या आश्चर्याने मोठ्या आवाजात बोलल्या. मग रीनाने त्यांना कॉलेजमध्ये घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगितला. ते ऐकून दोघींनाही खूप आनंद झाला. अगं वहिनुडी, तुझी तर लॉटरीच लागली. तू दिवसभर दादासोबत काम करणार, म्हणजे दिवसभर तो तुझ्या डोळ्यासमोर राहील. तो तुला ओळखत नसला तरीही तो तुझ्या आजूबाजूलाच राहील.
म्हणजे तुलाही त्याची जास्त काळजी वाटणार नाही आणि मे बी तू सतत त्याच्या डोळ्यासमोर राहिल्याने त्याला लवकर सगळं आठवेल. आरू रीना आणि आईकडे पाहत बोलली, आई हे सर्व ठीक आहे, पण हिमांशूला सर्व कधी आठवायचं? मला खूप भीती वाटते. तो मला कायमचा विसरून गेला तर मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. त्याच्या समोर असं अनोळख्या व्यक्तीसारखं वागणं मला खूप कठीण जातंय. त्याने आज माझ्याकडे नीट पाहिलं सुद्धा नाही, जसं काही त्याच्या आयुष्यात मला काडी मात्रही स्थान नाही. त्याचीही चूक नाही म्हणा, तो तर मला पूर्ण विसरून गेलाय. पण मी माझ्या मनाचं काय करू? मला तर सर्व आठवतंय. मी कसं माझ्या मनाला समजावले माझं मलाच माहिती. असं वाटते मी माझ्या मनावर खूप मोठं ओझं ठेवलंय आणि त्या ओझ्याचा भार घेऊन जगत आहे. रीना डोळ्यात पाणी आणून बोलत होती. रीनाचं बोलणं ऐकून ममता ताईंचे काळीज तिळतिळ तुटत होते. आरूचेही डोळे भरून आले होते. तोच आजी खाली आल्या. त्यांनी रीनाचं सर्व बोलणं ऐकलं होतं. रीना बाळा, असं निराश होऊ नकोस. अगं म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अगं हेच बघ, हिमांशूला मागचं काही आठवत नाही. तो तुला पूर्ण विसरून गेलाय. पण देवाची इच्छा म्हणून तुला त्याच्या कंपनीत नोकरी करण्याचा चान्स मिळाला आहे. अगं हा तर तू देवाचा संकेत समज. परमेश्वरालाही मान्य नाही तुम्ही दोघं वेगळं झालेलं. अगं मग होऊ दे की आता त्याच्याच मनानं. तोच तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचा काहीतरी मार्ग काढेल. आजी वर बोट करून रीनाकडे पाहत बोलत होती. अगं वहिनी, ते नाही का, सच्ची मोहब्बत करने वालों को एक साथ मिलाने के लिए पूरी कायनात एक साथ हो जाती है, ते म्हणायचं आहे आजीला. आरू रीनाचा हात हातात घेऊन बोलली. आरूचं बोलणं ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. रीनाही डोळे पुसून सर्वांसोबत गप्पा मारू लागली. तिला तिच्या रूम मध्ये जाण्याचं खूप मन होत होतं. ती आईला सांगून पटकन रूम मध्ये गेली. रूम पाहून तिचे डोळे भरून आले. तिच्या आणि हिमांशूच्या प्रेमाची ती रूम साक्षीदार होती. तिने सगळीकडे नजर फिरवली. त्या रूम मध्ये तिला सगळीकडे हिमांशू दिसू लागला. तिचं मन हिमांशूच्या आठवणीने व्याकुळ झालं. तिने मोठ्याने हुंदका दिला आणि पळतच परत खाली निघून आली. तिला असं रडत आलेलं पाहून आई तिच्याजवळ जाऊन तिला समजावत होत्या. अगं रीना, तू असं धीर सोडून कसं चालेल? तू खंबीरपणे उभी आहे म्हणून तर आम्ही हिम्मत ठेवली आहे, आणि तूच असं खचून गेली तर आम्ही काय करायचं? ममताताई रीनाला समजावत बोलल्या. त्यांचं बोलणं ऐकून रीनाने डोळे पुसले आणि गालात हसली. आई, हिमांशू ऑफिस मधून येण्याची वेळ होत आली. मला निघायला हवं, नाहीतर परत बोलेल. तुम्ही इथे कशा आणि कोण आहात तुम्ही? रीना रागात बोलली. ते ऐकून आरू हसायला लागली. तिला हसताना पाहून आजी, आई आणि रीनाही हसायला लागल्या. अगं हिमांशूने त्या दिवशी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिल्यावर तो मला सारखं विचारत होता, ती मुलगी कोण होती? मग मला काही सुचलं नाही. मग मी सांगितलं आरूची मैत्रीण होती. आई रीनाकडे पाहून हळू आवाजात बोलल्या. अगं वैनुडी, कशाला टेन्शन घेतेस? जोपर्यंत दादाला सगळं आठवत नाही तोपर्यंत तू माझी मैत्रीण म्हणून घरी येत जा. आरू रीनाकडे पाहून हसत बोलत होती. तेवढ्यात समीर आणि हिमांशूची गाडी गेट मधून आत आली आणि यांनी काही विचार करण्याच्या अगोदरच दरवाजाची बेल वाजली. आता सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. रीना तर पूर्ण घाबरून गेली. ती एका जागी स्तब्ध उभी होती आणि आरूने भीत भीत जाऊनच दरवाजा उघडला. अगं ए माकडे, एवढा वेळ लागतो का दार उघडायला? झोपली होतीस काय? समीर आरूच्या डोक्याला टपली मारत बोलला. ए भैया, लागते ना रे. तू काय आल्या आल्या सुरू झाला आणि मला माकड म्हणतोस? तू तर गोरीला आहेस, गोरीला. आरू समीरला वाकुल्या दाखवत बोलली. अरे आता तुम्ही दोघं दारातच उभे राहून भांडत बसणार आहात का? आणि काय सुरू असतं रे तुमच्या दोघांचं? सारखंच एकमेकांच्या अंगावर माकडासारखे धावून जात असतात. मला आता शंका वाटायला लागली. खरंच मागच्या जन्मात तुम्ही दोघेही माकड होता की काय? हिमांशू होड दाबून गालातल्या गालात हसून बोलला. त्याचं बोलणं ऐकून आरू आणि समीर त्याच्याकडे रागाने मोठे डोळे करून पाहू लागले आणि तिघेही एकमेकांकडे पाहून आत आले. ए दादू, मला काय वाटतं, मागच्या जन्मात आम्ही दोघं माकड होतो असं तुला वाटतं? एकदम बरोबर. पण माकडांचा भाऊ तोही माकडच असणार ना? आरू भुवया उडवत मोठ्याने हसत हिमांशूकडे पाहून बोलली. आरू एकदम बरोबर. मग मागच्या जन्मी दादाही आपल्या बरोबर माकडच असणार. समीर मोठ्याने हसत आरूला टाळी देत बोलला. त्या दोघांचं बोलणं ऐकून हिमांशू त्यांना मारायला त्यांच्या मागे धावला. त्याला धावत आलेलं पाहून समीर आणि आरू धावतच हॉलमध्ये आले. पळताना समीरची नजर रीनावर गेली आणि तो जागीच उभा राहिला. त्याला असं अचानक थांबलेलं पाहून हिमांशूने समोर पाहिलं आणि तो पाहतच राहिला. सर्वांच्या नजरा हिमांशूवर टिकून होत्या. संपूर्ण हॉलमध्ये अतिशय शांतता पसरली होती.
आरू हळूच येऊन रीना शेजारी उभी राहिली. ये वहिनी, आता काय खरं नाही आपलं. आता काय सांगायचं दादूला? आता हा दादू काय काय प्रश्न विचारतो काय माहित. आरू हळू आवाजात रीनाच्या कानात बोलली. रीनाने आरूकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि तिचा हात हातात घेऊन हिमांशूकडे पाहू लागली. तिच्या हृदयाची गती वाढली होती आणि तिचं पूर्ण लक्ष हिमांशू काय बोलेल याच्याकडे लागलं होतं. तू इकडे आमच्या घरी, तेही या वेळेला? हिमांशू डोळे मोठे करून रीनाकडे पाहत बोलला. हो, ते मी, ते माझं. रीनाला काय बोलावे ते समजत नव्हतं. अरे हिमांशू, तुला सांगितलं ना, ती आपल्या आरूची मैत्रीण आहे, मग आली आहे तिला भेटायला. रीनाला बोलायचं सुचत नाही हे पाहून आई मध्येच बोलली. आरू, मला एक सांग, तुझ्या तर सगळ्या मैत्रिणी मला माहित आहेत, मग मला ही कशी माहिती नव्हती? हिमांशू आरूकडे पाहत सोप्यावर बसत बोलला. अरे दादू, ही तर माझी नवीन मैत्रीण आहे. आमची मैत्री तर मागच्या 4-5 महिन्यां झाली आहे आणि तू या अगोदरही तिला भेटला आहेस, पण तू तेव्हापासूनच सगळं विसरला आहेस ना? आरू प्रसंग अवधान राखून बोलली. अगं, पण तुमच्या दोघींचं तर कॉलेज वेगळं आहे, मग अशी कशी मैत्री झाली तुमची? मला खरं सांगा, तुम्ही सगळे माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? मला माहिती आहे मागच्या काही महिन्यांचं मला आठवत नाही, पण मला काही सांगण्यासारखं असेल तर खरंच सांगा. मला मनातून असं सारखं वाटत आहे तुम्ही सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. जे लपवत आहात ते सगळं या आरूच्या मैत्रिणीसोबत कनेक्ट आहे. त्यामुळे असं काही आहे का की जे मला माहिती असणं खूप गरजेचं आहे? हिमांशू सर्वांकडे एकदा नजर फिरवून बोलला. हे बघ हिमांशू, तू तुझ्या डोक्याला जास्त ताण देऊ नकोस. अरे डॉक्टर म्हणालेत ना, तुला सगळं आठवेल आणि तुला सर्व काही मनाने आठवेपर्यंत आम्ही तुला काहीही सांगणार नाही. अरे डॉक्टरांनी आम्हाला तशी सक्त ताकीद दिली आहे, उगीच तुला त्रास नको व्हायला. आणि तसंही अरे बाळा, तुला सांगण्यासारखं काही नाहीच तर आम्ही तुला काय सांगू? आजी हिमांशूच्या शेजारी बसत बोलली. अगं आजी, मी या आरूच्या मैत्रिणीला पाहिलं ना की मला असं वाटतं आमच्या दोघांचं काहीतरी नातं आहे. मला एक खरं सांग, ही फक्त आरूची मैत्रीण आहे तर ती त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय करत होती? हिमांशू आजीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलला. अरे कोण म्हणालं ती फक्त आरूची मैत्रीण आहे? अरे ती माझी मैत्रीण लीला माहिती आहे ना तुला, आणि त्यांचा मुलगा दिनेश. अरे मग ही त्या दिनेशची मुलगी आहे. अरे माझ्या मैत्रिणीची नात, मग ती माझी नातच झाली ना. आजी हिमांशूच्या मनातील शंका दूर करण्यासाठी सविस्तर सांगत होत्या. हिमांशू आजीचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता. त्याच्या डोळ्यासमोर लीला आजी आणि दिनेश रावांचा चेहरा तरळला. काय रे ठोंब्या, तुला आवडली की काय रीना? तुला आवडली असेल तर जायचं का बोलणी करायला? त्याला विचार करताना पाहून आजी त्याच्या कानात हळूच बोलली. आजीचं बोलणं ऐकून तो विचारातून बाहेर आला. हे आजी, काही काय बोलतेस? मला आणि ती आवडली, शक्य तरी आहे का? हिमांशू पटकन आजीपासून दूर होत बोलला. त्याचा चेहरा ब्लश करत होता आणि तो रीनाकडे पाहून त्याच्या रूम मध्ये जायला निघाला. त्याला जाताना पाहून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. तोच हिमांशू पुन्हा मागे आला. बाय द वे, मिस रीना सावंत, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही आमच्या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी सिलेक्ट झालात आणि तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये टॉपही केलं. खूप छान. हिमांशू उजवा हात पुढे करून रीना समोर उभा राहिला. रीना त्याच्याकडे प्रेमाने पाहत उभी होती आणि हळूच तिने तिचा हात त्याच्या हातात दिला आणि थरथरत्या आवाजात त्याला थँक्यू बोलली. तिच्या थरथरत्या हाताचा स्पर्श होताच त्याला एक उत्तेजना त्याच्या पूर्ण शरीरभर उसळ्या मारत असल्याचे जाणवलं. तिलाही काहीतरी वेगळं जाणवलं. काय माहित, काहीतरी पोटात फिरून गेल्यासारखं. त्याने लाईटीचा शॉक बसावा तसं पटकन स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवून घेतला आणि तिच्याकडे न पाहताच तेथून पळतच निघून गेला. रीना आणखी काही वेळ तेथे थांबून सर्वांचा निरोप घेऊन घरी निघून गेली. आज तिच्या मनात आनंदाने फुलपाखरं उडत होते. ती घरी आली आणि आईला समोर पाहून तिला घट्ट मिठी मारली. अगं रीना, किती उशीर झालाय घरी यायला. मगाशी फोनवर काय बोलत होती? जॉब मिळाला म्हणून. आणि कुठे मिळाला हे काही बोललीच नाही. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली. रीना आईचे दोन्ही हात पकडून गोल गोल फिरू लागली. रीनाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. अगं हळूहळू मला चक्कर आली. आई डोक्याला हात लावून खाली सोफ्यावर बसत बोलली. अगं आई, आज मी खूप आनंदी आहे. तुला माहिती आहे, मला आज हिमांशूच्या कंपनीत जॉब मिळाला आहे. हे बघ जॉईनिंग लेटर आणि हा माझा रिझल्ट. कॉलेजमध्ये मी फर्स्ट आले. रीना आईच्या शेजारी बसून तिच्या हातात रिझल्ट आणि लेटर देत बोलली. हे पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी रीनाच्या डोक्यावरून गालावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या कपाळावर होठ टेकवले. आहेच माझी लेक लाखात एक. अगं पण हा जॉब लगेच कसा मिळाला?
आई रीनाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहून बोलली. रीनाने प्रिन्सिपल मॅडमने सांगितलेलं आणि कॉलेजमध्ये घडलेला सर्व प्रकार आईला सविस्तर सांगितला. अगं मग हिमांशू काही बोलले का तुला? त्यांना काही आठवलं का? आईने उत्सुकतेने विचारलं. नाही ग आई, त्यांना अजून काहीच आठवत नाही. तिकडे घरी सर्वांनी हिमांशूला सांगितले की मी आरूची फक्त मैत्रीण आहे आणि आजीने सांगितलं आपली आजी आणि त्या दोघी मैत्रिणी आहेत. त्यामुळे आता त्यांना त्यावर विश्वास बसला आहे. मला तर असं वाटत होतं त्यांना लगेच सांगावं आपल्या दोघांचं लग्न झालंय आणि मी त्यांची बायको आहे. पण परत डॉक्टरांचं बोलणं आठवलं, त्यामुळे मग शांत बसले. असं वाटलं नको त्यांना जास्त त्रास व्हायला. अजून ऑपरेशन झालेली जखमही नीट बरी झाली नाही. रीना हळू आवाजात काळजीने बोलत होती. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले होते. अगं रीना, नको जास्त विचार करू तू. हे बघ ना, तुला आता रोज त्यांच्या सोबत राहता येईल. हळूहळू त्यांना सगळं आठवेल आणि सगळं पहिल्यासारखं सुरळीत होईल. विश्वास आहे मला माझ्या परमेश्वरावर. आई देवाकडे पाहून हात जोडून बोलल्या. आईचं बोलणं ऐकून रीना आईच्या कुशीत शिरली आणि डोळे मिटून शांत पडून राहिली. आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तिला थापटत होती. इकडे हिमांशूची आजी सोफ्यावर बसून काहीतरी विचार करत होती. त्यांना असं विचार करताना पाहून हिमांशूची आई त्यांच्या जवळ येऊन बसली. अहो आई, एवढा कशाचा विचार करत आहात? जेव्हापासून रीना तिच्या बाबांच्या घरी गेली तेव्हापासून तुम्ही कशाचा तरी विचार करत आहात. काय झालं मला सांगा? ममता ताई आजीकडे पाहत बोलली. अगं ममता, माझ्या मनात एक विचार फिरतोय, पण ते बरोबर आहे की नाही हे मला काही समजत नाही. पण एक मन म्हणतंय तसंच करायला हवं आणि दुसरं मन म्हणतंय आपण करायला जायचो एक आणि व्हायचं दुसरंच. हिमांशू या सगळ्यासाठी तयार झाला नाही तर काय करू मला काही सुचत नाही. आजी ममता ताईंकडे पाहत बोलली. अहो आई, तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला काही समजत नाही. आणि हिमांशू कशाला नकार देईल? काय डोक्यात चाललंय तुमच्या, ज्याचा तुम्ही एवढा विचार करताय? ममता ताई न समजून बोलत होती. अगं ममता, मला काय वाटते, आपण हिमांशूचे दुसरे लग्न करू. आपण सुरुवातीपासून ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व करू. त्याला मुलगी पाहू आणि त्याला ती आवडली तर त्याचं पुन्हा एकदा धूमधडाक्यात लग्न करून देऊ. मग काय फरक पडतो? त्याला मागच्या गोष्टी आठवतात की नाही? आजी ममता ताईंकडे पाहून बोलली. आजीचं बोलणं ऐकून ममता ताई स्तब्ध झाली आणि त्या आजीकडे आश्चर्याने पाहू लागल्या. त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता आणि त्यांना आजीच्या बोलण्याचं आश्चर्य वाटत होतं. अशी काय बघत बसलीस, जसं काही भूत बघितलं आहे? मी तुला काहीतरी विचारले, त्याच्यावर काही बोलायचं सोडून तू माझ्या तोंडाकडे बघत काय बसली? ममता ताई काहीच बोलत नाही हे पाहून आजी काहीशी रागात बोलली. अहो आई, आपल्या हिमांशूचं लग्न झाले आहे. रीना त्याची बायको आहे आणि तरीही तुम्ही त्याचं दुसरं लग्न करून द्यायचा विचार करताय. मला तुमचं हे बोलणं बिलकुल आवडलं नाही. अहो, रीना आपल्याला आपल्या मुलीसारखी आहे आणि हिमांशूचे दुसरे लग्न केलं तर रीनाचं कसं होईल? तिचाही आपण विचार करायला हवा ना. आणि त्या दोघांचा घटस्फोट झाल्याशिवाय हिमांशूचे दुसरे लग्न कसं करता येईल? ममता ताई एकदम गोंधळून आजी सोबत बोलत होत्या. ममताचं बोलणं ऐकून आजीने जोरात कपाळावर हात मारून घेतला आणि त्या तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. अगं पुरी, तू हे काय बोलतेस? मी हिमांशूचे दुसरे लग्न करायचं बोलले, पण ते दुसऱ्या मुलीसोबत नाही. आपण त्याचं रीना सोबतच परत लग्न करूया असं म्हणायचं होतं मला. आणि तू लगेच त्यांच्या घटस्फोटावर गेली. तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? असं काहीही वाईट बोलत बसलीस. अगं तुझ्या मनात असं आलंच कसं? मी रीनाला सोडून हिमांशूचं दुसरं कोणासोबत लग्न लावून देण्याचा विचार करेल? या जन्मात तरी हिमांशू फक्त रीनाचाच आहे आणि रीना फक्त हिमांशूची आहे आणि आपण त्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काहीही करायला लागलं तरी चालेल. आजी विचार करत बोलली. अहो आई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मी तुमच्या सोबत आहे. आई मला माफ करा. मला वाटलं तुम्ही हिमांशूचं दुसऱ्या मुलीसोबतच लग्न करायचं म्हणताय. ममता ताई आजींचा हात हातात घेत बोलली. त्यांचं बोलणं ऐकून आजीने त्यांच्याकडे प्रेमाने पाहिले. आजीने आनंदाने दुसरा हात त्यांच्या हातावर ठेवला आणि दोघीही एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. इकडे रीना आणि नैना आज ऑफिसला आल्या होत्या. त्यांचा आज पहिलाच दिवस होता. तसही रीना आज प्रथमच हिमांशूच्या कंपनीत आली होती, त्यामुळे तिथला स्टाफ तिला ओळखत नव्हता. तोच तेथे मंगेशही आला होता. तिघांनी मिळून रिसेप्शनला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण केली. मंगेशलाही रीना आणि हिमांशू बद्दल काहीच माहिती नव्हती. रीना, किती छान आहे यार हे ऑफिस. तू अगोदर जीजू सोबत आली होती का इकडे? पण तुला इथे कोणीच कसं ओळखत नाही? नैना रीनाकडे पाहून बोलू लागली. अगं नैना, रीना कशाला येईल ह्या कंपनीत? तू काही पण बोलते. आपण काय आता कॉलेजमध्ये आहोत का? जरा आजूबाजूचं वातावरण पाहून बोलत जा. आपण इथे नवीन आहोत.
त्यामुळे जरा जबाबदारीने वागायला शिक, नाहीतर तुझी कायम दंगामस्ती सुरूच असते. मंगेश नयनाला शांत करून रागात बोलला. ए मंगेश, तुझं तू बघ, आम्ही दोघी बोलतोय ना, तू कशाला मध्ये तोंड घालतोय? स्वतःला हिरो नको समजू. मलाही समजतंय आपण ऑफिसमध्ये आहोत. नयनाही मंगेशकडे रागाने पाहून नाक मुरडत बोलली. तोच ऑफिसमध्ये धावपळ सुरू झाली. एक मुलगी तिच्या जागेकडे धावत सर आले म्हणून बोलत होती. तेवढ्यात ऑफिसचा दरवाजा उघडला आणि हिमांशू आत आला. त्याच्या बुटांचा टकटक आवाज सगळीकडे गुंजत होता. त्याला पाहता सगळेजण उठून उभे राहिले. ऑफिस मधल्या मुली तर डोळे मोठे करून एकटक त्यालाच बघत होत्या. जेलने सेट केलेले केस, ट्रिम दाढी, निर्विकार चेहरा, सगळ्या मुली श्वास रोखून त्याला बघत होत्या आणि त्यांच्या मादक आवाजात त्याला गुड मॉर्निंगचे अभिवादन करत होत्या. पण तो मात्र त्याच्याच रुबाबामध्ये सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आतमध्ये चालला होता. रीना मात्र डोळे भिसपारून ऑफिस मधल्या मुलींकडे पाहत होती आणि मनात त्यांच्यावर चरफडत होती. तोच एक शिपाई त्यांना बोलवण्यासाठी आला. ते तिघेही हिमांशूच्या केबिन मध्ये आले. हिमांशूने तिघांकडे एक नजर टाकली आणि त्यांना डोळ्यांनीच बसण्याचा इशारा केला. हिमांशूने त्यांना प्रोजेक्टच्या काही गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. ते तिघेही बाहेर जाण्यास निघाले तेव्हा रीना सर्वात मागे होती. हिमांशू मात्र बाहेर जाणाऱ्या रीनाकडे एकटक पाहत होता. तिने फिक्कट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. त्यावर हलकासा मेकअप केला होता. त्यावर मॅचिंग कानातले आणि कपाळावर मरून रंगाची टिकली आणि कोणाच्या नजरेस पडणार नाही असं गळ्यात छोटंसं मंगळसूत्र. ते तिघे केबिनच्या बाहेर जाऊन उभे राहिले. हिमांशू मात्र केबिनच्या काचेच्या दरवाजातून रीनाला एकटक पाहत होता. त्याला ती आज खूपच सुंदर दिसत होती आणि तो बेधुंद होऊन तिलाच पाहत होता. तोच रीनाने त्या काचेकडे पाहिलं. थोडंसं वाकून तिने तिचे केस व्यवस्थित केले आणि टिकली सरळ केली. तिला ते आरशासारखं वाटत होतं. तिला बाहेरून हिमांशू दिसत नव्हता, पण हिमांशूला बाहेरचं सर्व दिसत होतं. ते पाहून हिमांशू गालात हसला आणि बाहेर आला. त्याने दरवाजा उघडला आणि तो एकदम रीनाच्या नजरेसमोर येऊन उभा राहिला. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.